त्याला चेक दे. हॅलो चेक रेडी ना कर रोल. काय सांगाल या आजच्या उपोषणाच्या संदर्भात? आमचे मित्र 2 शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव मागच्या 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. उपोषणाचा अर्थ काय? अन्न न घेणं, पाणी न घेणं. उपोषण कशासाठी आहे? शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी. उपोषण कशासाठी आहे? शेतकऱ्याच्या गायगोठ्यासाठी, शेतकऱ्याच्या विहिरीसाठी, शेतकऱ्याच्या शासन देणाऱ्या प्रत्येक लाभासाठी हे उपोषण आहे. अधिकाऱ्यांनी मास्टर 0 केले त्याचं हे उपोषण आहे. उपोषण कोण करताय? शेतकऱ्याचे पोरं करतायत. ज्यांना निवडून दिलं ते काय करतायत? रावसाहेब दानवे पाटील आपण काय करताय? अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय? खासदार कल्याण काळेजी आपण काय करताय? आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं. आपण तेवढी पुंजी जमवली, आपण आपले घर भरून घेतले. आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल, तिकडं अय्याशी करत असाल, मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेल्या. तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या घराच्या बाजूला, तुमच्या लाखोच्या करोडोच्या बंगल्याच्या बाजूला पोरं उपोषणाला बसले. पोरांची मागणी शेतकऱ्याची आहे आणि तुम्ही इकडे वाकूनही बघत नाही. एवढी मगरुरी तुमची आहे, एवढा मास तुम्हाला चढलेला आहे, एवढी मस्ती तुम्हाला आलेली आहे. तुम्ही येऊन बघणार नाही, उपोषणाची दखल घेणार नाही, आंदोलनाची दखल घेणार नाही. सरकार बस झालंय, सरकार हिटलरशाहीवादी वागतंय. मात्र लक्षात ठेवा, आम्ही हिटलरशाही होऊ देणार नाही. आम्ही या स्वतंत्र भारतात जन्माला आलेले तरुण पिढी, शेतकऱ्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वारसाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही लढत आहोत. लक्षात ठेवा, एक हिटलरशाहीवादी कराल, दडपशाही कराल, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय कराल तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा वनवा तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आता वाटत असेल निवडणुका झाल्या, आपण निवडून आलो, आपण पडलो, आपण सुरक्षित आहे, आपला पोरगा आमदार झाला, आपला पोरगा नगराध्यक्ष झाला, आता शेतकऱ्याशी काही घेणं नाही. मास्टर 0 होतं काय? गायगोट्याचे बिलं निघता काय? विहिरीचे बिलं 3-3 वर्ष थकता काय? आपल्याला काही घेणं नाही. आपण सरकारमध्ये, आपले संबंध चांगले आहे असं जर का वाटत असेल तर आजूबाजूला बघा, ही जनता उभी आहे. ही जी जनता आहे ही शेतकऱ्याचे पोरं आहे आणि हे शेतकऱ्याचे पोरं तुमच्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण यांच्या हक्काचं तुम्ही लुटून खाल्लंय, यांच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाचं तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना कमवून ठेवलंय. यांच्या हक्काच्या जमिनी, यांच्या हक्काचं उत्पन्न, यांच्या हक्काचा भाव तुम्ही तुमच्या घशात घातलाय आणि एक दिवस जर का याचा उद्रेक झाला तर तुमच्या नरडीचा घोट प्रत्येक शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, शेतकऱ्याची थट्टा मस्करी तुम्ही करताय. आणि अधिकारी लोक इथल्या सीओला फोन केला, ते म्हणले कोण जरांगे पाटील, इथं कशाला आले, इथं का लग्नाचा कार्यक्रम आहे का? त्या सीओला माझं सांगणं आहे, इथं येऊन बघा. 5 दिवस झाले मुलं उपाशी बसले, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बसले. तुमच्या तहसीलदारांना निवेदन दिलं, तुमच्या व्हिडिओला निवेदन दिलं आणि ते जर का तुम्हाला माहिती देत नसतील, ते जर का तुम्हाला उपोषणाविषयी माहिती देत नसतील आणि तुम्ही जर का इथं येऊन दखल घेणार नसाल तर आता जसं डफडा घेऊन आम्ही तहसील कार्यालयात घुसलो, आता डफडा घेऊन आम्ही व्हिडिओ कार्यालयात घुसलो, या झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागण्यासाठी आम्ही हे सोंग घेतलं. तर हे सोंग तुमच्या सीओ तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसात, कलेक्टरच्या ऑफिसात घेऊन आल्याशिवाय उद्या आम्ही राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल शेतकरी शांत बसेल, शेतकऱ्यावर दडपण आणलं शेतकरी शांत बसेल, शेतकरी शांत बसणार नाही. जेवढा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार तेवढा उद्रेक इथला शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी जे केलंय, आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी करण्याचं आमचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही एक करतोय. आता वेळ ही शांततेची होती, वेळ ही उपोषणाची होती. इथल्या प्रशासनाला माझी चेतावणी आहे, जर का आमच्या आंदोलनाकडं, उपोषणाकडं, आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला तुमच्या देखील कार्यालयात सोंग घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तहसीलदारांना आणि बीडीओला जाऊन आम्ही जागं केलं, डपडं घेऊन त्यांच्या दरबारात त्यांच्या कानासमोर वाजवलं
तेव्हा त्यांनी धडाधड या ठिकाणी पत्र काढले. विकासरावचं आणि या ठिकाणी नारायण भाऊचं मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी 5 दिवस अन्नाचा कण न घेता शेतकऱ्यासाठी खिंड लढवली. ही खिंड अजूनपर्यंत चालू ठेवली. इथं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपल्यासाठी कोणीतरी लढतंय, आपल्या लेकरा बाळासाठी कोणीतरी भांडतंय. अरे नेते त्याच्या पोरासाठी, नगराध्यक्ष करण्यासाठी, आमदार खासदार करण्यासाठी धावतायत, पळतायत. मात्र तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं, तुम्हाला चांगली व्यवस्था मिळावं म्हणून हे 2 शेतकऱ्याचे वाघ या ठिकाणी लढतात. म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या. व्हिडिओला आणि तहसीलदारांना चेतावणी आहे, पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये इथं येऊन मागण्या पूर्णत्वाचं पत्र या ठिकाणी घेऊन हे उपोषण तात्काळ सोडवावं, अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.